पुढची देखील बातमी या संदर्भातली आहे। मुंबईत ठिकठिकाणी महापालिका आता प्रसाधन गृह उभारणार आहे। मराठा समाजाच्या आंदोलकांकरता प्रसाधन गृहाची व्यवस्था केली जाईल। आंदोलकांची गैरसोय झाल्यानंतर महापालिकेकडून सोय करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, ज्या मुद्द्याचा खरं तर जरांगे पाटील वारंवार उल्लेख करत होते, आता मात्र मुंबईत ठिकठिकाणी महापालिका प्रसाधन गृह उभारणार आहे। या ठिकाणी मूव्हिंग टॉयलेटची सोय असेल। निश्चित लागवी जे वेगवेगळे आरोप केले जात होते ते खोडून काढण्याचा प्रयत्न आहे तो मुंबई महापालिकेने केल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी मरीन लाईन्स पासून आझाद मैदानपर्यंत प्रसाधनगृहांची व्यवस्था महापालिकेने केलेली होती आणि त्याची फोटोज देखील आता महापालिकेने शेअर करण्यास सुरुवात केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही वैद्यकीय जर परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी 4 जे वैद्यकीय टीम्स होत्या त्या तैनात करण्यात आल्या, 2 अँब्युलन्स, याशिवाय रात्रीच्या वेळी लावलेले हॉलिजनचे फोटोही आता महापालिकेने या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट, काल अचानक झालेल्या या पावसामुळे जे चिखलाचं साम्राज्य संपूर्ण आझाद मैदान परिसरात झालेलं होतं ते बुजून काढण्यासाठी आता तब्बल 2 टन खडी आहे ती महापालिकेने आझाद मैदानात टाकल्याचेही फोटो आता शेअर केलेले आहेत। परिणामी एकूणच जे जे आरोप आंदोलकांकडून केले जात होते की गैरसोयीसाठी महापालिकेने कुठलीही व्यवस्था उभारलेली नाही, आता या व्यवस्थेचे फोटोज थेट महापालिकेने आता सामाजिक माध्यमांवरती प्रसारित करण्यास सुरुवात केलेली आहे। लागवी अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।